नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. ESICची व्हॅकन्सी निघाली आहे या ठिकाणी. म्हणजेच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनची व्हॅकन्सी आहे. नर्सिंग ऑफिसरची व्हॅकन्सी निघालेली आहे. रिक्वायरमेंट ह्याच्यामध्ये 2026ची रिक्वायरमेंट आहे. ह्या ठिकाणी नाही का टोटल जागा निघालेल्या आहेत. ह्या ठिकाणी व्हॅकन्सीचे आपण टोटल जागा बघणार आहे. 574 जागा निघालेल्या ह्या ठिकाणी. टोटल व्हॅकन्सीमध्ये याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट कोणती आहे ती ॲन्युअलमध्ये आता येणार आहे. या ठिकाणी क्वालिफिकेशन काय आहे, BSc नर्सिंग, JNM आणि रायटिंग टेस्ट आहे का कोणती, आपण हे सगळं आता फुल व्हिडिओ डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ह्या ठिकाणी नर्सिंग ऑफिसरची जागा निघाली आहे. 574 जागा आहेत. ह्या ठिकाणी कमिंग पोस्ट आहे. आपण ती पोस्ट पूर्ण डिटेलमध्ये बघूयात. ह्या ठिकाणी सांगितलेले ऑर्गनायझेशन नेम आहे एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESIC. पोस्ट याच्यामध्ये आहे नर्सिंग ऑफिसरची. त्याच्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सी ह्या ठिकाणी 219 दिलेला आहे पोस्ट. एज लिमिटेशन याच्यामध्ये दिलेलं आहे 18 ते 30 वयापर्यंत आपण भरू शकतो. नोटिफिकेशन ही रिलीज डेट आहे जुलै 2026. याच्यामध्ये नेमकी डेट कोणती आहे ती एक्झॅक्ट सांगण्यात येत नाही आहे. ॲप्लिकेशनचं फॉर्म स्टार्ट होणार आहे फर्स्ट वीकमध्ये जुलैच्या आणि क्लोजिंग डेट आहे ऑगस्टमध्ये. तर हे आपल्याला ह्यांची डेट अजून रिलीज करायची बाकी आहे. ही अपकमिंग व्हॅकन्सी आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे CBT त्यांनी एक्झाम डेट घेणार आहे त्यांची. याच्यामध्ये ते डेट सांगणार आहेत. ह्याच्यामध्ये नाही का अजून हिअरिंगची जी प्रोसेस आहे ती CBT एक्झाम आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्मचं हे ऑनलाईन मोड असणार आहे. जॉबचं लोकेशन हे इंडिया आहे, कंट्री इंडिया आहे आणि सिलेक्शनची प्रोसेस त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी CBTचं एक्झाम घेणार आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आणि वेबसाईटवरती बघण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईटवरती जाऊन चेक करावं लागेल. तुम्हाला esic.government.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी पूर्ण डिटेल भेटणार आहे. आता आपण याच्यामध्ये बघणार आहेत की ESICचं नर्सिंग ऑफिसरचं जे इलिजिबिलिटी आहे त्याच्यामध्ये क्रायटेरिया कोणता आहे तो बघणार आहे 2026 तर ह्या ठिकाणी नाही का त्यांनी पोस्ट सांगितलेली नर्सिंग ऑफिसरची पोस्ट आहे. याच्यामध्ये नर्सिंग ऑफिसरची ही पोस्ट आहे. याच्यामध्ये टोटल 74 पोस्ट आहेत. याच्यामध्ये BSc नर्सिंग, BSc झालेलं कंप्लीट पाहिजे, PBBSc कंप्लीट पाहिजे, JNM झालेलं असेल तरी चालेल. फक्त त्यांना 1 इयरचं एक्सपिरियन्स सांगितलेलं आहे 50 बेडचं. ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. टोटल याच्यामध्ये पोस्ट आहेत 574 पोस्ट आहेत. तर ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यांना ESI नर्सिंगची ऑफिसरची सॅलरी किती असणार आहे. या ठिकाणी नर्सिंग ऑफिसरची सॅलरी राहणार आहे या ठिकाणी 44,900 ते 1,42,000 एवढी पर मंथ सॅलरी असणार आहे. ह्या ठिकाणी सॅलरीचा काहीच इश्यू नाही आहे. आता ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे ESICचं नर्सिंग ऑफिसरचं एज लिमिटेशन किती आहे. ह्या ठिकाणी एज त्यांनी सांगितलेले 18 ते 30 वयापर्यंत तुम्ही सर्वांनी भरू शकते ह्या ठिकाणी ह्या पोस्टला. आता आपण ह्या ठिकाणी बघूया हाऊ टू सबमिट द ESI ऑफिस नर्सिंग ऑफिसरचं ॲप्लिकेशन आपण कसं सबमिट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला नाही का कॅन्डिडेटला व्हिजिट करायचं आहे. ESICच्या ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ही वेबसाईट आहे त्याची, ह्याच्यावरती व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यावरती जी रिक्वायरमेंट आहे ती व्यवस्थित बघायची आहे आणि याच्यामध्ये आपला जी नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID व्यवस्थित फिलअप करायची आहे. जे इंटरेस्टेड आहे त्यांनीच फिलअप करावे. आता आपण ह्याच्यामध्ये बघूयात ESIचा जो फॉर्म भरला आहे आपण त्याची फीस किती असणार आहे किती नाही ते बघूया. ॲप्लिकेशनची फीस या ठिकाणी जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी आहे 3,000 आणि SC ST फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे 2400. ह्या ठिकाणी एवढी असणारी फीस आपली. आणि PWBDसाठी आहे या ठिकाणी फीस MT म्हणजे ह्या ठिकाणी ते सांगतील. ठिकाणी त्यांनी नाही आता ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी नाही का सिलेबस सांगितलेला आहे. ESI नर्सिंगचा सिलेबस कोणता आहे काय आहे ते बघूयात. ह्या ठिकाणी आपल्याला मोस्ट ऑफली जे आपलं नर्सिंग रिलेटेड आहे ते तर सगळंच येणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला मिडवायफरी, गायनेकॉलॉजी येणार आहे, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी येणार आहे, एन्व्हायरमेंटल हायजीन, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी, कॅम्प्युटर इन नर्सिंग, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, ड्रग स्टोअर मॅनेजमेंट येणार आहे, नर्सिंग मॅनेजमेंट आणि मेंटल हेल्थ हे आपले सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये हे सब्जेक्ट रिलेटेड कोणतेही क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर आहे आपल्याला सायकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मेडिकल सर्जिकल नर्सिंग,
त्याच्यानंतर आहे इन्व्हायरमेंटल हायजीन, फंडामेंटल नर्सिंग, बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ नर्सिंग सब्जेक्टचे रिलेटेड सगळे येणार आहेत. त्याच्यानंतर आहे मायक्रोबायोलॉजी, नंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्री. हे आपले सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये नर्सिंग रिलेटेड सगळेच क्वेश्चन येतात. ही अशा पद्धतीने आपली आजची ESIची वॅकन्सी होती. ही वॅकन्सी चांगले सर्वांनी अप्लाय करायचं आहे. ही अपकमिंग वॅकन्सी आहे. पूर्ण याच्यामध्ये डेट अजून रिलीज झालेली नाही. तरी सर्वांनी अलर्ट राहून आपला स्टडी स्टार्ट करायला पाहिजे आणि आपले नर्सिंग रिलेटेड सब्जेक्ट सगळे स्टडी रिलेटेड पूर्ण पार्ट पाहिजे याच्यामध्ये. ही आजची आपली ESIची वॅकन्सी होती नर्सिंग ऑफिसरची. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.